थांब. स्वामी समर्थ तुला काही सांगत आहेत. ही एक हृदयाला भेटणारी, जीवन बदलून टाकणारी कथा आहे. स्वामींचा अनोखा संदेश, त्यांची कृपा आणि आशीर्वाद अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. या कथेतील संदेश, संकट शिक्षा नसतात, ती परीक्षा असतात. देव कधीच साथ सोडत नाही. विश्वासाने सर्व काही शक्य आहे. स्वामी समर्थ सदैव रक्षण करतात. जर तुम्हीही अडचणीत असाल तर हार मानू नका. स्वामी समर्थ तुमच्या सोबतच आहेत. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. एका गावाच्या टोकाला डोंगराच्या कुशीमध्ये राहणारा एक तरुण, त्याचं नाव विराज. गेल्या काही महिन्यापासून त्याचं जीवन जणू हरवल्यासारखं झालं होतं. कामं जात होती, घरची परिस्थिती खालवत होती, मित्र साथ सोडत होते आणि सर्वात मोठं, त्याचा आत्मविश्वास संपत चालला होता. एका रात्री जोरदार पावसात तो एकटाच रस्त्यावर चालत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? देव माझं ऐकतो तरी का? विराज थांबून आसवानी भरलेला चेहरा पुसतो आणि अचानक मागून मंद आवाज ऐकू येतो, बाळ थांब. तो दचकलाच. रस्त्याच्या कडेला पावसात न भिजलेला एक समाधानी, तेजस्वी चेहरा उभा होता. कपड्यांवर ओल नव्हती, पायाखाली चिखल नव्हता आणि त्या चेहऱ्याकडे पाहताच विराजच्या अंगावर शहारे आले. तो कोण होता? स्वामी समर्थ. स्वामी मंद स्मित करून म्हणाले, बाळ, एवढं का रडतोयस? एवढा का घाबरतोयस? तुझ्यावर येणारी संकट, अडचणी ही शिक्षा नाहीत, ही परीक्षा आहे. विराज थरथरत म्हणतो, महाराज, मी खूप दमलोय. प्रत्येक दिवस लढायला लागतोय. मी एकटाच उरलोय. स्वामी हात पुढे करतात आणि म्हणतात, तू कधीच एकटा नाहीस. तू एकटा चाललास ते तुझं प्रारब्ध होतं. मी तुझ्या पाठीशी उभा होतो. फरक इतकाच, तुला ते दिसत नव्हतं. विराजचे डोळे भरतात. त्याला शब्दही सुचत नव्हते. स्वामी पुन्हा म्हणाले, तू मागतोस पण विश्वास ठेवत नाहीस. तू रडतोस पण थांबून माझं म्हणणं ऐकत नाहीस. बाळ, देव मागण्याने मिळत नाही, विश्वासाने मिळतो. विराज शांतपणे ऐकत असतो. पावसाचे थेंब हळूहळू मंद होतात. आकाशात चंद्र डोकावतो. स्वामी त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. तुझी वेळ येणार आहे. तू जी गमावलं आहेस त्याच्या दुप्पट माझ्या कृपेने तुला परत मिळणार आहे. फक्त थांब, घाई करू नको. काही क्षण शांतता पसरते. नंतर स्वामी शेवटची ओळ बोलतात, भिवू नकोस बाळ, स्वामी समर्थ आहेत. एक तेजस्वी प्रकाश चमकतो आणि पुढच्या क्षणात स्वामी तिथे नसतात. विराज अंगावर रोमांच घेऊन उभा असतो. अचानक त्याच्या मनात प्रचंड शांतता, एक नवी ऊर्जा निर्माण होते. जे महिन्यांपासून कोसळलं होतं ते पुन्हा बांधायला सुरुवात होते. तो घरी परततो आणि पुढच्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदलू लागतं. काम मिळतं, संधी मिळतात, घरची परिस्थिती सुधारते. कारण स्वामींच्या त्या एका वचनाने त्याला जीवनदान दिलं होतं. विश्वास ठेवा, समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जर खरंच स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या ओळखीतील स्वामी भक्ताला देखील हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.